मित्रांनो, उठलो, आंघोळ केली, असं मग आंघोळ केली, जेवलो, नाही आंघोळ केली, मंदिरात गेलो, नाही आंघोळ केली, कपडे घातले, नाही आंघोळ केली, बनियान घातलं, कपडे घातले, मग परत तोंड धुतलं, मग गेलो जरा शनिवार म्हणतो नाही का, मंदिरात जाऊन आलो, बसलो तिथं जरा गप्पा बिप्पा आणत बसलो. म्हणजे मग आज काय डोकं शॉर्ट आहे, लय शॉर्ट झालं आहे डोकंच काम करा ना कालपासून. असं नुसतं भिन वाजायला लागले, काय झालं काय माहिती. आत्ता आलो येऊन, मस्त आपली चपाती आणि आपलं शिमला मिरची. कधीच खात नाही मी, आज गप खाल्लं, कारण भूक लागली होती ना. सत्य नाही, वडवड हाणलं, परत केळी हाणली, एक केळ हाणलं, अजून एक केळ हाणायचे. बसलोय आता. आईला म्हणलं काय करावं. काल तर लय घाण पांगा घेतला. काल शॉर्ट केला मी, एकदाच टाकले 10-12 रील इंस्टाग्रामवर, निम्मे फॉलोअर पळून गेले. लय घाण शॉर्ट, निम्मे फॉलोअर पळून गेले. काय म्हणायला लागले, अरे बास्की म्हणले मरतो का, तिकडून तर गेले फेसबुकवरनं बी गेले. अयो म्हणलं आता उगानी घेतला म्हणलं पांगा. 10 कशाला म्हणते एका दिवसात म्हणते, टायमिंगला नाही, एकदाच. लय घाण बाबा, परत नाही म्हणलं आता, तसलं नाही करायचं. काय बसलं आता, काय करावं, कुठं जावं, काय तुम्हाला कंटेंट द्यावा तर काय सुचाना. त्यामुळेच डोकं शॉर्ट आहे, बाकी काय नाही. करू क्या. चायला कधी वाटत आहे काम बरं आहे, कधी वाटतं हेच बरं आहे. टोटल कन्फ्युजन. आणि सगळ्यात मोठं कन्फ्युजन, मी कंटेंट कोणचं टाकू इंस्टाग्रामवर. काल लाईव्ह गेलो, लाईव्ह जाऊन जरा विचारलं नाही का पोरांना, कोणचं टाकू, काय करू, हे करू ते करू. प्रत्येकजण वेगवेगळं सांगायला लागलं. एक जण म्हणला ॲटिट्यूड टाक, एक जण म्हणला लव टाक, एक जण म्हणला दोन्ही टाक, एक जण म्हणला जाळ्यान धूर काढ. म्हणला काय काढू म्हणलं आता. आणि त्याच्यात त्यांची लागली भांडणं, मला फॉलोबॅक दे, ह्याला फॉलोबॅक. अरे म्हणलं, एकाला पण फॉलोबॅक नाही दिला आणि कसं काय कोणाला दे. परत भांडणं लागणार यांच्यात. 2 तास लाईव्ह होतो, 2 तास. लोक लाईव्हला परत यायची, मला म्हणायची अरे बास्की म्हणायचे जागी घरी, तुम्हाला काय करायचं आहे म्हणलं. माझा मोबाईल मी कवर राहीन. लाईव्ह लय वेळ थांबलो, मग आलो निघून घरी. काल तर काय काढले नाही रील बिल, तुम्हाला तर माहितीच असं. आत्ता काय करू, पाऊस बी नाही एवढा, पाऊस बी थांबलाय. आता कुठं जाऊशी बी वाटाना बाहेर, माहिती का, एवढं असं हे झालंय. आणि मी गेलो तरी आता सायकलवर. अजून एक सांगायचं राहिलं. सकाळी उठलो, मस्त व्यायाम केला, मस्त दंड बैठका मारून मस्त नाही का, स्क्वॉट मारून हाय जंकिंग जॅप्स खूप कराटे शिकलो नाही का. लय मोठा सीन केला, मस्त हातपाय मोकळे केले, अंग दुखत होता, चकाचक झाला. आता रोज आता अंग मोकळं करायचं, कराटे शिकायचं. रनिंगला जाणार होतो, 5ला अलाराम लावला, वाजला अलाराम, पण मी काय उठलो नाही. अलारामलाच गार केला, म्हणलं गप आले तोंडा बघा म्हणलं, रनिंगला जाणार. रात्रीचा असला जोश आलता, म्हणलं आत्ता उठून पोहतो म्हणलं, पाय असं सळसळ. सकाळी उठलं तर ठूस, म्हणलं एवढं घाण, उठूशी वाटत नाही राव सकाळी 5 वाजता. उगणे लावलं म्हणलं अलाराम, पोपट करून घेतला,
घरचे त्यात हसायला लागले. बघा म्हणले याचं तोंड, ह्यो जाणार होता रनिंगला. जरा फिटनेससाठी नाही काय, जरा फिटनेस पाहिजे, त्यामुळं छाती जरा ही अशी बाहेर काढायची. हे जरा बटाटे फुगवायचे. ह्यो बटाटा मोठा आहे, ह्यो जरा बारीक झाला आहे, त्यामुळं बटाटा फेगवायचा असा. तर सांगतो दिवसभर काय होतं आहे ते. का सायकल नेऊ आपलं रिपेरिंगला, का घरीच करू, तिकडं पैसे जातात म्हणून. मी आधी खोलायचो बरं का, पूर्ण सायकल पूर्ण खोलायचो, जोडायचो, पण आता नाही जमत ते. बरं चला, सकाळचं सांगितली आता कथा, दुपार संध्याकाळ अजून 2 टाईम राहिले. सुट्टी नाही, काहीतरी जातो कुठं तरी जातो. थांबा, तुमच्यासाठी तुम्हाला काहीतरी दाखवायला लागेल ना. चला टाटा, भेटून दुपारी संध्याकाळी आता.